स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Hello students, I am Shilpa Sute. Today we will be learning our second chapter of Standard 6 General Science book, The Living World. This picture shows us various things in our environment. List the things seen in the picture. Say whether they are living or non-living things. Living things म्हणजे सजीव, तर non-living things म्हणजे निर्जीव. पिक्चर मधील विविध थिंग्सची लिस्ट बनवून ते लिव्हिंग थिंग्स आहेत की नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत हे ठरवा. हिअर वी कॅन सी सम बर्ड्स. बर्ड्स आर लिव्हिंग. द हाऊस इज नॉन लिव्हिंग थिंग. ऑल्सो द फॅन, लॅम्प, काईट, बॉल, बॉक्स, फ्लावर पॉट आर नॉन लिव्हिंग थिंग्स. whereas the girl, puppy, the tree, boy, hen, chickens are all living things. How do we classify them as living or non-living things? Let's see. Characteristics of living things. Characteristics म्हणजे लक्षणे. Living things ची लक्षणे. Characteristics. There are many kinds of plants and animals around us. They show some similarities and some differences. आपल्या सभोवताली many kinds of म्हणजे अनेक प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत. त्यांमध्ये काही बाबतीत सिमिलॅरिटी म्हणजे साम्य, सारखेपणा आहे, तर काही बाबतीत डिफरन्स म्हणजे फरक, भेद दिसून येतो. Yet, with the help of certain features, we can tell that they are all living things. These features are not seen in non-living things. तरीही ते सर्व लिव्हिंग थिंग्स आहेत हे आपण सर्टन म्हणजे ठराविक, फीचर्स म्हणजे वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये हे फीचर्स दिसून येत नाहीत. सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. हे फीचर्स म्हणजेच लिव्हिंग थिंग्सची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ग्रोथ, नेसेसिटी ऑफ फूड, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई अँड मूवमेंट, डेफिनेट लाईफस्पॅन, सेल्युलर स्ट्रक्चर आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. What difference do we see between the young ones and adults in the picture? पिक्चर मधील यंग वन्स, पिल्ले आणि अडल्ट्स म्हणजे प्रौढ यांच्यामध्ये कोणकोणते डिफरन्सेस दिसून येतात? यंग वन्स आर स्मॉलर इन साइज, हाईट अँड वेट. दे आर डिपेंडंट ऑन देअर मदर. अडल्ट ॲनिमल्स आर स्ट्रॉंग अँड कॅन स्टे इंडिपेंडंट. यंग वन्स हे साईज, हाईट आणि वेट म्हणजेच आकाराने, उंचीने व वजनाने कमी असतात. ते त्यांच्या मदरवर डिपेंड, अवलंबून असतात. तर अडल्ट ॲनिमल स्ट्रॉंग असून इंडिपेंडंटली म्हणजे स्वतंत्रपणे राहू शकतात. ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो इनटू अडल्ट इन सर्टन फिक्स पिरियड. सर्व लिव्हिंग थिंग्स ग्रो होऊन अडल्ट होण्यास ठराविक कालावधी लागतो. ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 years for growth. During this period, they gain height, weight and strength. ह्युमन्स म्हणजे मानवाच्या ग्रोथसाठी 18 to 21 years लागतात. या काळात त्यांची हाईट, वेट आणि स्ट्रेंथ वाढते. ग्रोथ ऑफ प्लांट्स. To understand it better, observe this activity. Tie a thread to the tip of a potted sapling. Keep the thread stretched and tie it to a peg or nail above the plant. Potted sapling म्हणजे कुंडीत लावलेल्या रोपट्याच्या टोकाशी थ्रेड म्हणजे दोरा बांधा. तो थ्रेड पेग म्हणजे खुंटी किंवा नेल खिळ्याला ताणून बांधा. We can see that the thread has loosened. This shows the growth in plant.
आपल्याला प्लांटला बांधलेला थ्रेड लूज झालेला दिसतो. यावरून प्लांटची ग्रोथ झाली आहे हे आपल्या लक्षात येते. In all plants, it is mainly the width and height of the stem that grows. As they grow, some plants develop branches while others do not. सर्व प्लांट्समध्ये मेनली स्टेमची म्हणजे खोडाची विड्थ आणि हाईट वाढत असते. प्लांट ग्रो होताना काही प्लांट्सना ब्रांचेस फुटतात तर काहींना ब्रांचेस फुटत नाहीत. Though all living things grow, animals grow only for a certain period. सर्व लिव्हिंग थिंग्स ग्रो होत असल्या तरी ॲनिमल्सची सर्टन पिरियड म्हणजे ठराविक काळापर्यंतच वाढ होते. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. प्लांट्सची वाढ मात्र ॲज लॉंग ॲज दे लिव्ह, ते जिवंत असेपर्यंत होत राहते. The growth of living things occurs from within the body, which means that growth occurs in all part of the body. Living things ची ग्रोथ ही बॉडीच्या शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागाची वाढ होत असते. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. ग्रोथसाठी फूडची आवश्यकता. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सूर्यप्रकाशात प्लांट्स स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रियंट्स इन द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन एअर. प्लांट्स सॉईलमधील वॉटर, न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक तत्वे आणि एअरमधील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने फूड प्रोड्यूस करतात म्हणजे अन्न निर्मिती करतात. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लिव्ज ऑफ प्लांट्स. ही प्रोसेस प्लांट्सच्या लिव्जमध्ये होत असते. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट with the help of the chlorophyll in the leaves. This process of food production is called photosynthesis. Leaves मध्ये असलेल्या क्लोरोफिलच्या मदतीने सनलाईटमध्ये ही प्रोसेस होत असते. या प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हणतात. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव्ह आउट ऑक्सिजन विच इज नेसेसरी फॉर रेस्पिरेशन. या प्रोसेसमध्ये प्लांट्स ऑक्सिजन बाहेर टाकतात. Plants appear mainly green in color due to the chlorophyll in them. क्लोरोफिलमुळे प्लांट्स ग्रीन कलरचे दिसतात. Animals, however, do not have chlorophyll. They do not produce their own food. They search for food. ॲनिमल्समध्ये मात्र क्लोरोफिल नसते, त्यामुळे प्लांट्सप्रमाणे ते स्वतःचे अन्न स्वतः प्रोड्यूस करत नाहीत. सर्च म्हणजे शोधणे. ते फूडचा शोध घेतात. ॲनिमल्स सच ॲज गोट्स, शीप, हॉर्सेस ईट ग्रास, while wild animals such as tigers and lions meet their need for food by hunting other animals which live on plants. गोट्स, शीप, हॉर्सेस यांसारखे ॲनिमल्स ग्रास गवत खातात, तर टायगर्स, लायन्स यासारखे वाईल्ड ॲनिमल्स प्लांट्सवर जगणाऱ्या ॲनिमल्सची हंटिंग म्हणजे शिकार करून आपली फूडची नीड भागवतात. नेक्स्ट, रेस्पिरेशन. कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. व्हॉट डू यू फील? स्वतःच्या चेस्टवर हात ठेवल्यावर काय फील होते? वी फील अवर हार्टबीट्स. आपल्याला आपल्या छातीची धडधड जाणवते. इफ वी ऑब्झर्व ए स्लीपिंग डॉग, व्हॉट मूव्हमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी? झोपलेल्या डॉगच्या बेलीची म्हणजे पोटाची कोणती मूव्हमेंट दिसून येते? द डॉग्स बेली मूव्स अप अँड डाऊन. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. लिव्हिंग थिंग्सना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्झेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. इनहेलिंग ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या यूजने शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड एक्झेल करणे, शरीराबाहेर सोडणे, यालाच रेस्पिरेशन म्हणतात. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस एक्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन. फॉर एक्झाम्पल, फिश ब्रीथ विथ द हेल्प ऑफ गिल्स.
an earthworm with the help of skin, while in humans there is a respiratory system. फिश, स्नेक, माऊस अशा ॲनिमल्समध्ये रेस्पिरेशनसाठी स्पेसिफिक म्हणजे ठराविक ऑर्गन्स असतात. फॉर एक्झाम्पल फिश गिल्सच्या साह्याने ब्रीथ करतात, अर्थवर्म स्किनच्या साह्याने, तर ह्युमनमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम असते. ऑन अदर हँड, प्लांट्स रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर ऑन देअर स्टेम अँड लीव्स. प्लांट्स त्यांच्या स्टेम व लीव्सवरील मायक्रोस्कोपिक पोर्सने ब्रीथ करतात. रेस्पिरेशन इज ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. इज ऑल द फूड वी ईट यूज बाय द बॉडी? आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचा शरीरात उपयोग होतो का? नो. सम पार्ट विच इज नॉट इसेन्शियल अँड सम विच इज नॉट डायजेस्टेड इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी. आपण खाल्लेल्या सर्वच अन्नाचा शरीराला उपयोग होत नाही. काही निरुपयोगी पदार्थ तसेच न पचलेले अनडायजेस्टेड पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात. व्हॉट इज द अनयूज पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इनटू? निरुपयोगी अन्नपदार्थाचे कशामध्ये रूपांतर होते? द अनयूज फूड इज कन्व्हर्टेड इनटू एक्सक्रीटा ऑर फेसेस. अनयूज फूड एक्सक्रीटा किंवा फेसेस मध्ये कन्वर्ट होतो. एक्सक्रीशन, द वेस्ट सबस्टन्सेस फॉर्म ड्युरिंग द डिफरंट प्रोसेसेस that take place in the bodies of the animals is called excreta. ॲनिमल्सच्या शरीरात होणाऱ्या डिफरंट प्रोसेसेसमधून वेस्ट सबस्टन्सेस म्हणजे निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना एक्सक्रीटा म्हणतात. द प्रोसेस ऑफ एलिमिनेशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. वेस्ट प्रोडक्ट्स म्हणजे एक्सक्रीटा शरीराबाहेर फेकण्याच्या प्रोसेसला एक्सक्रीशन म्हणतात. स्पेसिफिक ऑर्गन्स प्रेझेंट इन द ॲनिमल्स फॉर द एक्सक्रीशन आर कॉल्ड एक्सक्रिटरी ऑर्गन्स. ॲनिमल्समध्ये एक्सक्रीशनसाठी वेस्ट प्रोडक्ट शरीराबाहेर टाकण्यासाठी स्पेसिफिक ऑर्गन्स असतात, त्यांना एक्सक्रिटरी ऑर्गन्स म्हणतात. प्लांट्स टू एक्सक्रीट. फॉर एक्झाम्पल्स, some plants shed leaves in a specific season. Waste substances stored in the leaves of plants are shed along with the leaves. Plants सुद्धा waste substances excrete करतात, बाहेर टाकतात. फॉर एक्झाम्पल, स्पेसिफिक सीझन म्हणजे विशिष्ट ऋतूत काही प्लांट्सचे लिव्स गळून पडतात. प्लांट्सच्या लिव्समध्ये स्टोअर झालेले साठलेले वेस्ट सबस्टन्सेस लिव्स बरोबर गळून पडतात. ट्राय दिस. टेक ए ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग. प्लास्टिकची ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पिशवी घ्या. टाय इट ओव्हर ए लीफ ऑफ ए प्लांट ॲज शोन इन द पिक्चर. पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लांटच्या एका लीफवर ती बांधा. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. व्हॉट डू यू सी? 6 ते 7 hours नंतर आपल्याला काय दिसते? ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट्स ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. बॅगच्या आतील बाजूस आपल्याला वॉटरचे ड्रॉपलेट्स म्हणजे थेंब जमा झालेले दिसतात. इट मीन्स दॅट प्लांट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. म्हणजेच प्लांट्स वेपरच्या स्वरूपात बाष्प रूपात वॉटर एक्सक्रीट करतात. एक्सक्रीशन इज ए characteristic of living thing. Sticky substances seen in the stems of the bubble or drumstick trees is waste product of the tree. Since it is unwanted substance for the plant, it is secreted out through the bark of the tree. Bubble, drumstick या प्लांट्सच्या स्टेमवर स्टिकी म्हणजे गोंदासारखा चिकट पदार्थ स्रवतो. हा पदार्थ त्या प्लांटचा वेस्ट सबस्टन्स असतो. प्लांट्सना अनवॉन्टेड असलेला अनावश्यक असलेला हा सबस्टन्स बार्क म्हणजे स्टेमच्या सालीतून बाहेर पडतो.
आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल. सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.